पब्लिक आज आपण आलो होतो त्र्यंबकेश्वरला आपली गाडीचं ऑइल चेंज करण्यासाठी। तर मी तुम्हाला सर्व काय दाखवतो, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। कस काय पब्लिक, मी तुमचा लाडका रोहन या। मग काय पब्लिक, आज गेलो होतो फर्स्ट शिपला आणि फर्स्ट शिपवरून आल्या आपण मस्त रेडीबिडी झालो होतो, कारण की आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचं होतं आपल्या जोंडियरचं ऑइल चेंज करण्यासाठी। मग काय पब्लिक, काढलं होतं आपलं जोंडियर आणि डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला निघालो होतो का नाही आपल्या मित्राला घेऊन। मी आणि माझे मित्र चाललो होतो त्र्यंबकेश्वरला। फायनली पब्लिक आपण पोहोचलो होतो गॅरेजवरती। तर मग चला आता आपलं जोंडियर तिथं लावून ऑइल चेंज करून घेऊ। मग काय पब्लिक, आपलं जोंडियर तर इथं लावलंय, तर मग चला आता त्याला सांगू ऑइल चेंज करायला ना। आपल्याला इंडिकेटर पण टाकायचे, ते पण टाकून घेऊ। मग काय पहिले तर ऑइल चेंज करून घेतलं पब्लिक। मग काय नंतर आपल्याला कॅप टाकायचे होते, मग कॅप तर खोलून घेतले, नवीन टाकायचे की नाही आपल्या। पहिले तर पब्लिक जुनी कॅप खोलून घेतली आणि नवीन टाकायची ती काढली ना। आपल्या मित्राचे पाकशे येडे चाळे चालू आहे, त्याच्यामुळे मी मित्रांना कुठे नेत नाही। लेकिन ये साला कर क्या रहा है? मग काय पब्लिक, आपल्या गाडीला कॅप बी बसून झाले नाही, इंडिकेटर पण बसवले। तर मग चला आता त्र्यंबकेश्वर मध्ये जाऊ। मग काय जोंडियर घेतला आणि डायरेक्ट निघालो त्र्यंबकेश्वर मध्ये, कारण की आपल्या मित्राला चप्पल घ्यायची, त्याच्यासाठी आपण त्र्यंबकला चाललो। फायनली पब्लिक त्र्यंबकेश्वरला पोहोचलो भाजीपाला मार्केटमध्ये। इथंच एक शॉप आहे, तिथंच मित्राला चप्पल घ्यायला गेलो होतो का नाही। तर पब्लिक मित्राला चप्पल घेऊन निघालो आता घरी, कारण संध्याकाळ झाली मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजत आले। तर मग चला आता मित्रांनो, तर पब्लिक आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर मग चला मित्रांनो, भेटून एक ब्लॉग मध्ये।